हे राम राम मंडळी, ओळखला का नाही? अरे म्हणजे काय झालंय, पाठीमागचा व्हिडिओ बनवला तेव्हा दाढी होती, आता या व्हिडिओमध्ये दाढी नाही म्हणून म्हणलं ओळखला का नाही. हा आपण सोन्याचा कमॉन ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार सेल डिव्हिजन. काय पाहणार? सेल डिव्हिजन, पेशीचं विभाजन. हो, अरे पण अभ्यास करताय का नाही? अभ्यास केला पाहिजे बरं का. आणि तुमचं जर कॉन्सन्ट्रेशन लूज होत असेल ना, तर त्याला परफेक्ट करा. पण अभ्यास करावाच लागतो. काहीतरी कारण शोधायची, परफेक्ट आवर्स शोधायचे आणि अभ्यास करायचा. लक्षात येतंय का? काही झालं पाहिजे पण अभ्यास झाला पाहिजे. महत्वाची गोष्ट हो, नाहीतर आयुष्यात पडोगे नाही तो बडोगे कैसे. बरोबर आहे का नाही? लय महत्वाची गोष्ट ही. चला आता बघा, हा सेल डिव्हिजन म्हणजे पेशीचं विभाजन हा टॉपिक शिकण्याच्या अगोदर आपण एक काम करूया. सर आम्हाला काय करा, थोडीशी सेल समजून सांगा, पेशी समजून सांगा, मग तिची डिव्हिजन पाहूया. ओके चल, आता काय करूया, एक पेशी काढतो आणि तुम्हाला बोर्डवर समजून सांगतो. बघा, इथली माझी एक पेशी घेतली, फेकली. बरोबर आहे. आता ना हे टिश्यू आहे, बरोबर आहे का नाही? एक फेकला टिश्यू, तर टिश्यू मध्ये तुम्हाला कसं दिसलं माहितीये का? ह्या वेगवेगळ्या सेल्स आहेत त्या टिश्यूच्या, ह्या वेगवेगळ्या सेल्स आहेत टिश्यूच्या. ग्रुप ऑफ सेल्स, बरोबर आहे का नाही? मध्ये न्यूक्लियस, याला म्हणतो आम्ही टिश्यू. कमॉन, काय म्हणतो? टिश्यू. कोणता टिश्यू? टिश्यू पैकी एक सेल, समजा ही एक सेल. जर या टिश्यूची एक सेल जर काढली ना आपण, उगाच आपल्याला समजून घ्यायचंय म्हणून आपण काय करूया, ती सर्क्युलर काढूया. असं काही नाही, स्पेसिफिक सेलला शेप नसतो. अकॉर्डिंग टू फंक्शन दे हॅव डिफरंट शेप्स. ओके चलो, आता हा एक शेप काढूया आणि याच्यामध्ये दाखवूया की सेलमध्ये नक्की काय असतं. सर जर ॲनिमल सेल असेल तर हे जे बाहेरचं मेम्ब्रेन आहे हे असतं सेल मेम्ब्रेन. कम ऑन, काय असतं? सेल मेम्ब्रेन. ओके टोके चला असू द्या, नको ते. सेल मेम्ब्रेन पुढला काढायचे काय काय म्हणून ते पुसलं मी. सेल मेम्ब्रेन. सर ह्या जर प्लांट सेल असते तर काय असतं? आउटर मोस्ट मेम्ब्रेन, सेल वॉल असते. अरे कळतं की नाही? मग या सेल मेम्ब्रेनच्या मध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आहे न्यूक्लियस. कमॉन, कोण आहे? न्यूक्लियस, ज्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. बरोबर आहे का नाही? जे महत्वाचं आहे ते समजून घेऊया फक्त, कारण सेल डिव्हिजन शिकायची असेल तर आम्हाला हे शिकावं लागेल. हे आहे न्यूक्लियस. चलो, और कुछ बताओगे? यस, और भी बताएंगे. हियर अशा पद्धतीनं एक स्ट्रक्चर असतं आणि हे असतं सेंट्रिओल. आणि हे लक्षात ठेवायचं, किंवा सोन्ने सरांच्या टपरीवरती, माहिती आहेत ना सोन्ने सर, त्यांच्या टपरीवरती लिहून ठेवायचं. सेंट्रिओल इज प्रेझेंट इन ओनली ॲनिमल सेल, नॉट प्लांट सेल. कळतं? फक्त ॲनिमल सेल मध्ये सेंट्रिओल असतं, प्लांट सेल मध्ये नसतं. अशा पद्धतीने हे जे सेल डिव्हिजन साठी गरजेचं आहे ना, ते फक्त सांगतोय बरं मी तुम्हाला. हे सेंट्रिओल असतं. चलो, और क्या बताओगे सर? सेल डिव्हिजन साठी आणखीन काय गरजेचं असतं? थोडस ह्या सेल लाईन झूम करूया. काय करूया? कमॉन, झूम करूया. और झूम बराबर देखते हैं झूम करके. बरोबर आहे. आता बघा, हे जे न्यूक्लियस, ही जी सेल आहे, सेलच्या मध्ये जे न्यूक्लियस आहे, समजा ही सेल आहे आणि आपल्याला काय करायचंय माहिती का? सेलच्या मध्ये प्रेझेंट असणारं न्यूक्लियसच खास झूम करून बघायचंय. जरा झूम केली ना मग मोठी दिसेल ना. बरोबर आहे का नाही? तर लिकेज झालं होतं खाली, ते लिकेज काढूया, न्यूक्लियस दाखवूया. हे मोठं न्यूक्लियस असतं. अशा पद्धतीनं सेंट्रिओल असतो. पुन्हा नावं लिहित नाही मी. आणि याच्या सेंट्रिओलच्याच आसपास, न्यूक्लियसच्याच बाजूला आणखीन एक स्ट्रक्चर असतं, ज्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. न्यूक्लियसचा जत्रेत हरवलेला भाऊ, त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. हे स्ट्रक्चर आपल्याला सेल डिव्हिजन शिकण्यासाठी गरजेचे आहेत. खरं तर हा 11वी-12वीचा पार्ट आहे डीप मध्ये, पण मी शिकवतोय तुम्हाला कारण आहे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. न्यूक्लिओलस. ओके, आता हा न्यूक्लियस जो आहे, या न्यूक्लियस मध्ये काय आहे हे तर खरं तर सांगायचंय मला तुम्हाला. न्यूक्लियस मध्ये काय असतं सर? न्यूक्लियस मध्ये असतो अशा पद्धतीनं क्रोमोझोम. कोण असतो? पेयरच्या स्वरूपात जोडीने
क्रोमोझोम. कळते का? जोडी किती जणांची असते? दोघाची. कोणाकोणाची? एक त्याची आणि एक त्याची. ठीक आहे, बरोबर आहे. असे जोड्या असतात. अरे कळतं का नाही? या क्रोमोझोमच्या जोड्या याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग नाव देऊया याला. कोण आहे हा? दिस इज क्रोमोझोम. क्रोमोसोम पण म्हणतात ह्याला. काही स्टँडर्ड लोक आपलं गरिबीत क्रोमोझोम म्हटलं. कळतं? हे समजलं पाहिजे ना, फार बेसिक आहे हे. आता हा जो क्रोमोझोम असतो, सर हा काय एक्सप्लेन करताय? अरे हेच तर शिकायचं वेळ आपल्याला सेल डिव्हिजन मध्ये. आणि हा जो क्रोमोझोम आहे ना, हा कशापासून तयार झालेला असतो? और झूम करके देखेंगे. झूम बराबर झूम. अरे कळतं? चलो नेक्स्ट स्टेप मध्ये आणखीन थोडस झूम करून पाहूया. सर हे असतं का सेल डिव्हिजन? नाही, हे फक्त आपला इयत्ता अंगणवाडीचा अभ्यास असतो. बेसिक असतं सेल डिव्हिजन शिकण्यासाठी. कळतं? आता बघा, हा जो क्रोमोझोम आहे हा कसा असतो हे पाहूया आपण. त्याच्यातला फक्त क्रोमोझोमच बाहेर काढू आणि पाहूया की क्रोमोझोम कसा असतो. ऍक्च्युअली आता ना हे कसंही माहितीये का? ऍक्च्युअली हा क्रोमोझोम कसा असतो, लक्ष द्या बघा, समजून घ्या. हा क्रोमोझोम कसा असतो. हे क्रोमोझोम एका पॉइंटला अटॅच आहे. आता नीट लक्ष द्या, समजून घ्या. आणि ह्या ज्या वरच्या आर्म्स आहेत हे खरं तर असंच दिसत असतं. अशा पद्धतीने हे दिसत असतं. पण जेव्हा आम्ही आणखीन याला झूम करतो, तेव्हा हे आम्हाला असं न दिसता ते अशा पद्धतीने दिसायला लागतं. ओके, एक क्रोमोझोम काढलाय मी बाजूला बाळांनो. लक्षात येतंय का? त्याच्यानंतर त्याच्या जोडीला असणारा हा दुसरा क्रोमोझोम आपण इथं दाखवूया, कारण आपल्याला समजून घ्यायचंय कोणाला काय म्हणायचं. कळतं का? नाही तर याचं नाव त्याला आणि त्याचं नाव याला, असं काय व्हायला नको. लक्ष द्या, ह्या असतात आर्म्स. क्रोमोझोमची ही एक काय आहे? आर्म. ARM आर्म म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे का नाही? हे आर्म असते. ही एक आर्म आहे, ही एक आर्म आहे, ही एक आर्म आहे, ही एक आर्म आहे, ही एक आर्म आहे. लक्षात येतं? आणि ही जी आर्म आहे क्रोमोझोमची, ह्या एका आर्मला म्हणायचं क्रोमॅटिड. कम ऑन, काय म्हणायचं? क्रोमॅटिड म्हणायचं. ही काय आहे? क्रोमॅटिड आहे. क्रोमॅटिड आहे म्हणजे आर्मलाच काय म्हटलं आपण? क्रोमॅटिड. पण ह्याच्या दोन क्रोमॅटिड आहेत एकमेकांच्या बाजूला प्रेझेंट असणारे. ह्या दोन क्रोमॅटिड्सला म्हणायचं क्रोमॅटिड्स. पण कसल्या? बहिणी क्रोमॅटिड्स, सिस्टर क्रोमॅटिड्स. इज इट क्लिअर? येस ऑर नो? कम ऑन, इज इट क्लिअर? या दोघांना म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड्स. मग या दोघांना काय म्हणायचं? यांना पण सिस्टर म्हणायचं, यांना पण सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणायचं आणि यांना पण सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणायचं. मग सर हे जर दोन असतील तर ह्या दोन सिस्टर होऊ शकतात का? ही आणि ही क्रोमॅटिड? नाही, यांना म्हणायचं नॉन सिस्टर, बहिणी नसणाऱ्या क्रोमॅटिड्स. बेसिक आहे, फार बेसिक आहे. सर हे ज्या क्रोमॅटिड्स असतात, ह्या क्रोमॅटिड्स या ठिकाणी ज्या पॉइंटला अटॅच आहेत, या पॉइंटला काय म्हणायचं? तर या पॉइंटला म्हणायचं जिथं त्या अटॅच आहेत, ज्या सेंटरच्या पॉइंटला ह्या अटॅच आहेत, त्याला म्हणायचं सेंट्रोमियर. कियर सेंट्रोमियर. अरे कळतं की नाही? सेंट्रोमियर. छान. नेक्स्ट पार्ट. हे झालं बेसिक, अगदी बेसिक. हे झालं सेंट्रोमियर, हे झालं आर्म्स म्हणायचं किंवा क्रोमॅटिड्स. एक आजूबाजूच्या असतात त्या सिस्टर क्रोमॅटिड्स असतात, ज्या ऍडजस्टंट असतात, वेगवेगळ्या क्रोमोझोमच्या ऍडजस्टंट क्रोमॅटिड्स असतात, त्यांना नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणायचं. लक्षात येतं? मग सर तुम्ही सांगणार होता की हे क्रोमोझोम कशापासून तयार झालेत, बरोबर आहे का नाही? क्रोमोझोम जर तयार करायचा असेल तर चहापत्ती टाका, साखर टाका, त्याच्यानंतर व्यवस्थित उकळून घ्या और सुर के पियो. अरे कळतं की नाही? चहाचं सांगितलं मी ते. मग क्रोमोझोम कशापासून तयार झालेला असतं? तर दिस क्रोमोझोम इज मेड फ्रॉम DNA अँड हिस्टोन प्रोटीन. 11वी नीट ज्याला द्यायची आहे ना, ज्याला डॉक्टर व्हायचे ना, त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे बाळांनो. हे खूप महत्वाचं आहे. तुमचं इथंच बेसिक क्लिअर होऊन जातं. 11वी 12वीत गेलं की नुसती आयुष करायची. कशी? अभ्यास करून. लक्ष द्या. आता हे काय आहे? सेंट्रोमियरला क्रोमॅटिड्स अटॅच आहेत. पण आणखीन जर झूम करून बघायचं झालं तर हे कसं दिसेल बरं? लेट्स सी. एक क्रोमोझोम घेऊया आपण, एक क्रोमोझोम पाहूया.
आता नीट लक्ष द्या बरं, मी तुम्हाला थोडस झूम आउट करून चालेल, जसं पाहिजे तसं पाहूया आपण. समजा ह्या 2 क्रोमॅटिड्स आहेत, हा एक क्रोमोझोम सेंट्रोमियरला अटॅच आहेत, ह्या सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, आणि वन ऑफ द सिस्टर क्रोमॅटिड, एक सिस्टर क्रोमॅटिड यातली जी एक आर्म आहे, आपण त्याला काय करू, हे कंडेन्स झाले, शॉर्ट झाले, याला आपण ओपन अप करू, तर ते असं दिसतं. म्हणजे हा कोण आहे माहितीये का, हा आहे डीएनए. हा कोण आहे, डीएनए, जो कॉइल झालाय, सुपर कॉइल झालाय, आणि त्याला बांधलाय कोणी माहितीये, हिस्टोन प्रोटीन. डीएनए ऊन्स, WOUNDS, डीएनए ऊन्स अराउंड histone protein and forms short condensed structure called chromosome. अरे कळतं का, हे जो डीएनए आहे असा ऊन झालाय, असा गर 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 फिरलाय कोणा भोवती, हिस्टोन प्रोटीनच्या भोवती, आणि तयार झालंय क्रोमोझोम. दॅट्स इट, सो सिंपल. अशा पद्धतीने हा क्रोमोझोम तयार झालाय. म्हणजे हा शॉर्ट असेल आणि थिक असेल तर असा दिसेल, आणि शॉर्ट आणि थिक नसेल, आता बघू, दिस इज द शॉर्ट थिक क्रोमोझोम. आपण म्हणू हा कसा आहे, शॉर्ट आहे, थिक आहे. कोण, हे सगळं जे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय ना, दिस इज द तयारी ऑफ आर्मी भरती, दिस इज द तयारी ऑफ सेल डिव्हिजन. कळतं का, तेव्हा ते अगदी सोपं जाईल आणि असं समजेल तुम्हाला जे कोणाला समजलेलं नसेल. चॅलेंज देऊन सांगतो मी, लक्ष द्या. बघा, हे जे शॉर्ट आणि थिक क्रोमोझोम आहे, जर आपण सर इथं मी धागा पकडला, घ्या बरं तुमच्या हातात धागा, चला पकडा, हा धागा पकडला, असं ओढलं, हे सगळं जर रिकामं करून टाकलं तर कसं दिसेल, हे कसं दिसेल माहितीये का, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. हे सगळंच असं दिसून जाईल, नुसताच धागा धागा, दोरे 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 दिसून जातील, बरोबर आहे का नाही, हा असं दिसेल. म्हणजे हे काय होईल, थ्रेड लाईक, म्हणजे धाग्यासारखं, थ्रेड लाईक कॉइल्ड, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, थ्रेड लाईक कॉइल्ड स्ट्रक्चर, धाग्यासारखं स्ट्रक्चर बनून जाईल. ओके, अरे कळतंय का नाही, खूप सोपं आहे रे, लक्षात आलं पाहिजे, खूप सहज आहे. एक सेकंद, फॅन लावला बस. हा चला बघा सर, आणखीन एक गोष्ट सांगा, आणखीन काही शब्द येणार आहेत. तुमचा टिश्यू आहे, टिश्यू मध्ये सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम आहे, जो क्रोमोझोम डीएनए पासून तयार झालाय, हा क्रोमोझोम जो डीएनए पासून तयार झालाय, आणि हा जर अनकॉइल्ड असेल, म्हणजे कॉइलिंग केलेली नसेल, अनकॉइल्ड असेल, तर तो धाग्यासारखा दिसतो. मग सर हा डीएनए फक्त न्यूक्लियस मध्येच असतो का, नसतो. लिहून ठेवायचं, डीएनए इज ऑल्सो प्रेझेंट इन द माइटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट ऑफ द सेल. ज्यांना कळतं त्यांनी समजून घ्यायचं, ज्यांना कळत नाही त्यांनी आपलं गिळून घ्यायचं. कळतं का, लक्षात येतं. चला बघा, मला काय सांगायचं आता, फार बेसिक आहे आणि महत्वाचं आहे, समजून घ्या. लहानपणापासून येतं, अंगणवाडीपासून आपण शिकतोय, ह्युमन बीइंग्स हॅव 46 क्रोमोझोम्स. हे लक्ष द्या, ह्युमन बीइंग मध्ये किती क्रोमोझोम्स आहेत असं आपण अंगणवाडीपासून शिकतोय, 46 क्रोमोझोम्स आहेत असं शिकतोय. अरे कमॉन, हो की नाही. मग सर हे 46 क्रोमोझोम्स कसे असतात बरं, नीट एक्सप्लेन करून सांगा ना. ओके, सांगू ना, लक्ष द्या. चला बघा, थोडक्यात सांगेल. मेल म्हणजे हे सिम्बॉल असतात, ही असते फिमेल, हा असतो मेल, खाली मान घालून फिमेल असते, वर बघा मेल असतो. अरे कळतं का नाही, यांचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर जेव्हा इंटरकोर्स होतो, जेव्हा बाळ तयार होणार असतं, तेव्हा याच्याकडून फिमेल कडून काय येतं, एग, हॅप्लॉइड गॅमेट म्हणतो आपण, मेल कडून स्पर्म, आणि दोघांचं फ्युजन होतं. हे नीट लक्ष द्या, यांच्याकडून एक सेल येते, यांच्याकडून एक सेल येते, 2 सेलचं फ्युजन होतं आणि एक सेल तयार होते. मला तर काय समजून सांगायचं, नीट समजलं पाहिजे तुम्हाला. 2 सेलचं फ्युजन होतं आणि एक सेल तयार होते. मला सांगा, या सेलचे गुणधर्म आले, या सेलचे गुणधर्म आले, आणि दोघांची मिळून एक सेल तयार झाली. म्हणजे या सेलचा निम्मे क्रोमोझोम आणि या सेलकडचे निम्मे क्रोमोझोम, मॅटर्नल म्हणजे माईचे निम्मे, पॅटर्नल म्हणजे पापाचे निम्मे, आणि दोघांचे निम्मे निम्मे झालं ना कंप्लीट. अरे कळतं का नाही. मग हे जे कंप्लीट असतं, म्हणजे माईचे आणि पापाचे असे दोघांचे मिळून निम्मे निम्मे आले, झालं कंप्लीट, म्हणजे झाले 46. म्हणजे माईचे किती आले असतील, कमॉन 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 कमॉन, 23. पापाचे किती आले असतील, 23 23 23 46. आणि अशी जेव्हा कंडिशन असते ना, 46 क्रोमोझोम जेव्हा असतात, तेव्हा त्याला म्हणायचं डिप्लॉइड कंडिशन. कम ऑन, काय म्हणायचं,
डिप्लॉइड कंडिशन म्हणायचं कधी, जेव्हा 46 क्रोमोझोम्स असतात तेव्हा. पण त्या 46 क्रोमोझोम्स मध्ये 23 असतात, माईचे 23 असतात, बापाचे, बरोबर आहे का नाही, पापाचे. मॅटर्नल मदरचे 23, फादरचे 23, 23, 23, 46. ओके गेट इट. आता बघा, जेव्हा 46 असतील तेव्हा त्याला म्हणणार आपण डिप्लॉइड कंडिशन. एन इंडिकेट्स प्लॉइडी नंबर, हे लक्षात आलं पाहिजे. एन इंडिकेट्स प्लॉइडी नंबर. मग सर जेव्हा याच्यातून निम्मे वेगळे आणि निम्मे वेगळे होतील, किंवा वरतून आलेले जेव्हा निम्मे निम्मे होते, माईकडून किती आलते तर हॅप्लॉइड आलते, पापाकडून किती आलते तर हॅप्लॉइड आलते. हॅप्लॉइड झालं डिप्लॉइड तयार, बरोबर आहे का नाही. ह्या बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत ज्या सेल डिव्हिजन मध्ये तुम्हाला लक्षात म्हणजे पुन्हा 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 कुठतरी येईल आणि ते तुम्हाला समजलं पाहिजे. ओके गॉट इट बेटा. हे सगळं बेसिक आहे आणि याचा आणि सेल डिव्हिजनचा संबंध आहे म्हणून मी हे तुम्हाला शिकवलंय. सर याच्यावरती प्रश्न काही विचारतील का, नाही विचारणार. विचारला तर याच्यावरती कुठेतरी विचारू शकता. सेंट्रोमियर आपल्या नोट्स मध्ये सुद्धा मी ते इन्क्लूड केलेलं आहे. याच्यावरती प्रश्न मात्र आहेत. काय आहेत, सेल डिव्हिजन सांगत असताना, एक्सप्लेन करत असताना तुम्हाला सांगेल. बेसिक आहे, नीट लक्ष द्या. कुठलाही टिश्यू असू द्या, टिश्यू मधली कुठलीही सेल असू द्या, सेल ही डिप्लॉइड असते. कशी असते, डिप्लॉइड असते. एक्सेप्ट जर्म सेल, सेक्स सेल म्हणतो आपण, ती हॅप्लॉइड असते. म्हणजे त्याच्यात एकच एन असतं. 2n असतं का नाही, निम्मच असतं सेक्स सेल मध्ये, कारण ती जाऊन फ्यूज होणार असते आणि तिच्यातलं निम्म आणि दुसरा जो पार्टनर आहे त्याच्यातलं निम्म, दोघांच्या पासून एक तयार होणार असतं. लक्षात येतं का, शिकूया आपण हळूहळू ते. चलो, आता ही जी डिप्लॉइड सेल आहे, या डिप्लॉइड सेल मध्ये जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांची नावं लक्षात आली पाहिजे. न्यूक्लियस कशाला म्हणायचं, सेंट्रिओल कशाला म्हणायचं, न्यूक्लिओलस कुठं इथंच प्रेझेंट असतो, न्यूक्लिओलस. ओके, तर क्रोमोझोम कशापासून बनलेला असतो, त्या क्रोमोझोमच्या ह्या आर्म्सला काय म्हणायचं, तो असा दिसतो तेव्हा तो कसा असतो, जेव्हा अशा पद्धतीनं स्ट्रक्चर दिसत असतं तेव्हा तो शॉर्ट आणि थिक असतो, आणि जेव्हा अशा पद्धतीनं स्ट्रक्चर असतं तेव्हा थ्रेड लाईक असतो, म्हणजे धाग्यासारखा असतो. ओके चलो, आता ना आपण आपला मेन पार्टला हात घालूया, दॅट इज द सेल डिव्हिजन. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय, ज्यांच्या लक्षात आलंय त्यांनी व्हिडिओ थोडंसं पाठीमागे घ्या, कारण मी इथं पुसलंय, पॉज करून सगळं लिहून काढा. चलो, ज्यांना एवढा पार्ट समजला नाही त्यांनी व्हिडिओ वापस घ्यायचा, पुन्हा एकदा व्हिडिओ पाहायचा, पण सगळं समजून घ्यायचं. ओके, सेल डिव्हिजन, पेशी विभाजन. द सेल डिव्हिजन इज मेनली ऑफ 2 टाइप्स, दॅट इज 2 प्रकारचं पेशी विभाजन असतं. आता बारीक लक्ष द्यायचं बरं. ए लेकरा बघ इकडे, हा, मायटॉसिस आणि मियोसिस. ओके, मायटॉसिस आणि मियोसिस. आता काय झालं माहितीये का, ह्या कॅमेरा सोबत झालो मी फॅमिलियर, त्यामुळे मला आता वर्गात शिकवल्यासारखंच वाटायला लागलं, आणि वर्गात मी तुम्हाला माहिती असं शिकवत असतो. लक्षात येतं, मायटॉसिस आणि मियोसिस. चलो, आता बघा, हा जो मायटॉसिस आहे याच्यात काय होतं आणि मियोसिस आहे याच्यात काय होतं, वरून पाहू, आणि एकदा वरचं कळालं तर आतमध्ये पाहू. अरे कळतं का नाही. चलो, मायटॉसिस. आता या प्रकारच्या सेल डिव्हिजन मध्ये काय होतं, सेल डिव्हिजन, पेशीचं विभाजन. लेट्स सी, दिस इज द वन पेशी, दिस इज द वन सेल, दिस सेल इज गोइंग टू डिवाइड. मी एकदाच म्हणलोय, तीनदा नाही आलं ते आपलं, तीनदाच म्हणलोय, एकदा नाही म्हणलो. सेल जर डिवाइड झाली तर याच्यापासून 2 सेल तयार होतील, किंवा अशा पद्धतीने डिवाइड होईल की याच्यापासून 4 सेल तयार होतील. काही होऊ शकतं. डिवाइड होणं म्हणजे विभागणी होणे, सिंपल. आणि जर मायटॉसिस होत असेल तर समजून घ्या, मायटॉसिस होत असेल तर हे कोणामध्ये होतं आणि कसं होतं. ड्युरिंग द मायटॉसिस, 1 सेल फॉर्म्स 2 सेम सेल्स. याचा अर्थ काय, तर डिप्लॉइड सेल जर डिवाइड झाली तर याच्यापासून 2 डिप्लॉइड सेल तयार होतील, म्हणजे सेम सेल तयार होतील. मी आउटलाईन क्लिअर करतोय. तर मियोसिस मध्ये काय होतं, 1 सेल म्हणजे एक पेशी डिवाइड्स टू फॉर्म
लक्ष द्या, आता समजून घ्या, हे फार 2 स्टेप मध्ये खरं तर हे कम्प्लीट होतं. त्याच्यामुळं जर एक सेल असेल, 1 सेल इज गोइंग टू डिवाइड अँड फॉर्म 2 सेल्स. आता ना हे असं काहीतरी एक्सप्लेन करण्याच्या ऐवजी, वरच्या ऐवजी मी खाली डायरेक्ट एक्सप्लेन करतो खालच्या पद्धतीनं. हे समजा डिप्लॉइड एकच सेल आहे आणि ही जी एक सेल आहे ही डिवाइड होणार आणि याच्यापासून 2 डिप्लॉइड सेल तयार होणार आणि ह्याच्या 2 डिप्लॉइड सेल तयार झाल्यात, याच्यापासून पुन्हा एका डिप्लॉइड सेल पासून 2 हॅप्लॉइड सेल तयार होणार. मी डिप्लॉइड कशाला म्हणायचं आणि हॅप्लॉइड कशाला म्हणायचं सांगितलं होतं. 2n कधी म्हणायचं, जेव्हा 46 क्रोमोझोम्स असतील, म्हणजे कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोम असेल तेव्हा डिप्लॉइड म्हणायचं आणि त्याच्या निम्म असेल तर त्याला हॅप्लॉइड म्हणायचं, म्हणजे 23 असेल तर हॅप्लॉइड म्हणायचं. कम ऑन. जेव्हा एका डिप्लॉइड सेल पासून 2 हॅप्लॉइड सेल तयार होतील आणि एका हॅप्लॉइड सेल पासून 2 हॅप्लॉइड सेल तयार होतील, पुन्हा 2 हॅप्लॉइड सेल, अशा पद्धतीनं. म्हणजे हे जे मियोसिस आहे, दिस मियोसिस कम्प्लीट्स इन 2 स्टेप्स. हे जे मियोसिस आहे ऍक्च्युली, लक्ष द्या, हे जे मियोसिस आहे 2 स्टेप मध्ये कम्प्लीट होतं. इथं एक स्टेप असते, याला म्हणतात मियोसिस फर्स्ट, आणि इथं एक स्टेप असते, त्याला म्हणायचं मियोसिस सेकंड. अशा पद्धतीनं 2 स्टेप मध्ये कंप्लीट होतं. पहिल्यांदा डिप्लॉइडचं हॅप्लॉइड 2 तयार होतात आणि ह्या हॅप्लॉइड पासून पुन्हा हॅप्लॉइड त्याच्यापासून 2 तयार होतात. कळतं की नाही? मग आम्ही जर कंप्लीट प्रोसिजर समजून घेतली मियोसिस, ऍट द एंड व्हॉट हॅपन्स फ्रॉम दिस सिंगल डिप्लॉइड सेल, 4 haploid cells are formed, and here during the mitosis from the single diploid cells 2 diploid cells are formed actually. ओके सर, जर हॅप्लॉइड असेल तर दोन्ही हॅप्लॉइड, ह्या सेम जो शब्द आहे याला फार महत्व आहे. इथं मात्र सेम तयार होत नाही, जेवढा क्रोमोझोम नंबर आहे त्याचा निम्मा होतो पुढे. बरोबर आहे, सिंपल आहे, मायटोसिस आणि मियोसिस. मग सर अशा प्रकारचं सेल डिव्हिजन कोणामध्ये होतं? दिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन ऑकर्स, हे वाक्य तुम्ही लिहून ठेवायचं नंतर, दिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन ऑकर्स इन ऑल बॉडी सेल्स, सगळ्याच शरीरातल्या पेशी, इन केस ऑफ ऑल द बॉडी सेल्स. कळतं का ना? आता बॉडी सेल्स म्हणण्याच्या ऐवजी याला काय म्हणतात? सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल्स, सोमा मीन्स बॉडी, म्हणजे बॉडी सेल्स मध्ये अशा प्रकारचं विभाजन होतं. तर मियोसिस कोणामध्ये होतं? दिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन ऑकर्स इन जर्म सेल्स, GERM, जर्म सेल्स, किंवा यांनाच म्हणतात सेक्स सेल्स. म्हणजे ज्यांच्यापासून गॅमेट्स तयार होणारे असतात, ज्याच्यापासून गॅमेट्स तयार होतात. इन केस ऑफ ह्युमन बिईंग, फॉर एक्झाम्पल स्पर्म ज्या सेल पासून तयार होणारे, बरोबर आहे का ना, मेल मध्ये, त्याच्यामध्ये मियोसिस होणारे, सिंपल आहे, ज्याच्यापासून गॅमेट तयार होणारे अशा पेशीमध्ये. कळतं का? मग मला सांगा, आपल्या शरीरामध्ये जास्त मायटोसिस होत असेल की मियोसिस होत असेल? मला व्हॉट्सअपवरती पर्सनल मेसेज करायचा. जास्त मायटोसिस होत असेल की जास्त मियोसिस होत असेल? कारण आपण जास्त गॅमेटिक सेल्स तयार करतोय की जास्त बॉडी सेल्स डिवाइड होत आहेत आपल्या, हे तुम्ही सांगायचं मला. कळतंय का? आज के लिए बस इतना ही. कल देखेंगे mitosis in detail, and the next day after the mitosis we will see meiosis in detail. Okay, bye bye, take care.